हॅलो फ्रेंड्स, 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला परिमाणे हा जो घटक आहे त्याच्यामधला भाग 3 आज पाहू. या आधीच्या 2 भागांमध्ये नवनीत स्वाध्याय 21.1 आणि 2 याच्यामधले प्रश्न आपण पाहिलेत. या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 21.3 मधले प्रश्न पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न, आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 रुपयाच्या व तितक्याच 2000च्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? मग समजा 2000 रुपयाच्या त्यानं एक्स नोटा भरलेल्या आहेत. मग 2000 रुपयाच्या एक्स नोटा जर भरल्या तर त्याची किंमत किती असेल तर 2000 एक्स. त्याच पद्धतीनं 1000 रुपयाच्या तितक्याच नोटा भरल्यात, त्यामुळे त्यांची किंमत असणार आहे 1000 एक्स. आणि 200 रुपयाच्याही तितक्याच नोटा भरल्यात, त्याची किंमत असणार 200 एक्स. मग इथं 2000 रुपयांच्या नोटांची किंमत अधिक 1000 रुपयाच्या नोटांची किंमत अधिक 200 रुपयांच्या नोटांची किंमत या सर्वांची जर बेरीज केली तर ती एकूण रक्कम होणार आहे जी बँकेत भरलेली आहे ती आहे 16,000. आता या सर्वांची बेरीज करू. 2 अधिक 1 3000, 3000 अधिक 200 म्हणजेच 3200 एक्स बरोबर 16,000. एकशे किंमत काढायची आहे. मग 3200 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील. मग इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. जर इथं 32 ने 160ला भाग घालवला तर 5चा भाग जाईल, म्हणजे एकशे किंमत झाली 5. याचा अर्थ त्यानं 2000 रुपयांच्या 5 नोटा भरल्यात, 1000 रुपयांच्या 5 नोटा भरल्यात आणि 200 रुपयांच्या सुद्धा 5 नोटा भरल्यात. मग एकूण नोटा किती भरल्या असा प्रश्न आहे, किंवा एकूण नोटांची संख्या किती? तर 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजेच 15. पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, राजूने मे 2026 या महिन्यात सोमवार ते शुक्रवार ₹3 किंमत, शनिवार व रविवार ₹5 किंमत असणारे दैनिक विकत घेतले. जर 1 मेला रविवार असेल तर मे महिन्याचे दैनिकाचे बिल किती? त्याच्यामध्ये मे 2016 हा महिना दिलाय. मे महिना असल्यामुळे त्याच्यामध्ये दिवस असणार आहेत 31. म्हणजे एकूण पूर्ण आठवडे होतील 7. 7 गुणिले 4 म्हणजेच 28 दिवस झाले. उरलेले जे 3 दिवस आहेत तर त्या 3 दिवशी म्हणजेच 29 मे, 30 मे आणि 31 मे या दिवशी वार कोणता असेल तर हे या 1 तारखेवरून कळेल. 1 मे या दिवशी रविवार आहे, मग 29ला सुद्धा रविवारच असेल. मग 29 मेला रविवार असेल तर 30ला त्याच्या पुढचा वार सोमवार आणि 31ला त्याच्या पुढचा वार मंगळवार. हे 3 दिवस एक्स्ट्रा आपण बाजूला कॅल्क्युलेट केले. आता हे जे पूर्ण 4 आठवडे आहेत तर त्या 4 आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस किती वेळा येणार आहेत तर 4 वेळा. मग हे एकूण दिवस सोमवार ते शुक्रवार आहेत 5. मग 5 दिवस 4 वेळा येणार, म्हणजे हे एकूण दिवस किती होणार सोमवार ते शुक्रवार? 5 गुणिले 4 म्हणजेच 20 झाले. मग त्या दिवसांचा जो दर आहे दैनिकाचा तो 3 रुपये आहे. मग 20 गुणिले 3, 20 गुणिले 3 उत्तर येईल 60 रुपये. म्हणजे त्या महिन्यातले सोमवार ते शुक्रवार एवढ्याच दिवसांचं फक्त दैनिकाचं बिल 60 रुपये येईल. आता त्यानंतर शनिवार आणि रविवार हे किती वेळा येणार त्या महिन्यामध्ये? ते सुद्धा 4 वेळा येणार. हे 2च दिवस आहेत, म्हणजे एकूण दिवस 8 होतील. आणि शनिवार आणि रविवारचं बिल 5 रुपये आहे दैनिकाचं. मग 8 गुणिले 5 उत्तर येईल 8 पंचे 40. म्हणजे हे एकूण 60 अधिक 40 100 उत्तर येईल. आता हे सगळं 100 रुपये बिल किती दिवसांचं झालं तर फक्त 28 दिवसांचं. कारण पुढचे जे 3 दिवस आहेत ते पण इथं बाजूला वेगळे काढले. त्यातला एक रविवार आहे, एक सोमवार आहे, एक मंगळवार आहे. मग रविवारचा एक दिवस त्याचं 5 रुपये बिल, सोमवार 3 रुपये, मंगळवार पुन्हा 3 रुपये. कारण सोमवार ते शुक्रवार दैनिकाचा दर 3 रुपये आहे. या तिन्हींची बेरीज 11 येईल. मग 100 मध्ये हे 3 दिवसांचं बिल म्हणजे 11 मिळवायचं. 100 अधिक 11 उत्तर येईल 111 रुपये. हे बिल असेल मे महिन्याचं दैनिकाचं, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी एका वर्गात 1 रिम, 5 दस्ते व 12 सुट्टे कागद आणले व प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटले, तर ते कागद किती विद्यार्थ्यांना पुरतील? पहिल्यांदा रिम, दस्ते आणि सुट्टे कागद असे एकूण कागद किती ते पहिला काढूया, आणि मग ते मुलांना वाटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिळतील किंवा ते किती विद्यार्थ्यांना पुरतील हे आपल्याला काढता येईल. आता याच्यासाठी एक रिम आणि कागद किंवा दस्त आणि कागद यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर एक रिम बरोबर 480 कागद असतात. त्याच्यानंतर एक
दस्त म्हणजे 24 कागद असतात. आता एक रीम 480 कागद आहेत, इथं एक रीमच आहे, त्यामुळे हे 480 कागद घेतले. 5 दस्ते आहेत, एक दस्त म्हणजे 24, तर 5 दस्त म्हणजेच 24 गुणिले 5 120 कागद येतील. आणि वरचे सुट्टे 12 कागद आहेतच. ह्या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण कागद. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 612. मग एकूण कागद आहेत 612. प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटायचे आहेत, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 12 कागद वाटायचे आहेत. मग विद्यार्थी संख्या काढायला काय करायचं, तर ह्या एकूण कागदाला म्हणजे 612ला 12 भागायचं, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला 12 कागद द्यायचे आहेत, म्हणजे मग आपल्याला मिळेल विद्यार्थ्यांची संख्या. 12 जर भाग घालवला तर 12 पंचे 60, एक शिल्लक राहील, 12 होतील, 12 एके 12. तर ते कागद 51 अशा विद्यार्थ्यांना पुरतील, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका पेटीत 1 ग्रोस पुस्तके आहेत, त्यांचे वजन 36 किलोग्रॅम भरते, तर अशा 12 पुस्तकांचे वजन किती? तर 1 ग्रोस म्हणजे किती पुस्तकं हेही पहिल्यांदा माहिती पाहिजे. तर 1 ग्रोस म्हणजे 144 नग. मग अशा 144 पुस्तकांचं वजन 36 किलोग्रॅम दिले आणि विचारले 12 पुस्तकांचं मग वजन किती. मग 144 वरून 12 काढायला आपण काय करणार, तर 144ला 12 भागणार. त्याच पद्धतीनं मग वजन काढायचं असेल तर 36ला 12 भागायचं. 12 एके 12, 12 त्रिके 36. त्यामुळं अशा 12 पुस्तकांचं वजन असणार आहे 3 किलोग्रॅम. आता हे 3 किलोग्रॅम कुठेच दिलेलं नाही, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये 3000 ग्रॅम दिसते. 3000 ग्रॅम म्हणजेच 3 किलोग्रॅम. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 4,23,025 पासून 4,23,058 पर्यंत क्रमांक आहेत, तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? हे क्रमांक असणाऱ्या नोटा त्याच्यामध्ये आहेत. मग पहिल्यांदा ह्या नोटा किती आहेत ते आपल्याला काढावं लागेल. मग त्याच्यासाठी 4,23,058 मधून 4,23,025 वजा करू, उत्तर येईल 33. पण 33 जरी असलं तर त्याच्यामध्ये 25 नंबर आणि 58 नंबर हा ऍड झालेला, त्यामुळे इथं एक एक्स्ट्रा आपल्याला काउंट करावं लागतं, म्हणजे नोटांची संख्या मिळेल 34. म्हणजे ज्यावेळेला आपण असं म्हणतो 1 पासून 10 नंबर असणाऱ्या नोटा आहेत, मग 10 वजा 1 उत्तर 9 मिळतं, म्हणजे त्या नोटा 9 आहेत का, तर नाही, त्या नोटा 10 आहेत. मग हे काढायला काय करतो आपण, 9 मध्ये 1 मिळवतो. त्याच पद्धतीनं 4,23,058 मधून 4,23,025 वजा केल्यानंतर 33 मिळतात, पण त्याच्यामध्ये 1 मिळवायचं, म्हणजे एकूण नोटांची संख्या मिळेल आपल्याला 34. हेच जर इथं आपण 33 उत्तर घेतलं आणि त्याच्यानुसार पुढे सोडवत गेलो तर उत्तर मात्र चुकतं. त्यामुळे काळजीपूर्वक असा जर प्रश्न असेल तर नोटांची संख्या अचूक काढायची. अशा 34 नोट आहेत आणि त्या प्रत्येक नोटीची किंमत आहे 50. मग त्यांची किंमत काढायला 34 गुणिले 50 करायचं. या दोन्हींचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 1700. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, राहुल जवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयाच्या 17 नाण्यात, काही नाण्यांचे 5 रुपयाच्या 21 नाण्यात आणि उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयांच्या नोटात रूपांतर करून घेतले. आता त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती झाली असेल? आता राहुल जवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. मग यांची एकूण किंमत किती असेल? म्हणजे 50 पैशांची 978 नाणी आहेत, याचा अर्थ त्याच्याजवळ रुपये किती आहेत हे काढायला 978ला 2 भागायचं, कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि 50 पैशाची नाणी आहेत, त्यामुळे एकूण किंमत त्याच्याकडे किंवा एकूण रुपये किती आहेत हे काढायला 978ला आपण 2 भागू. 2 8, 1 शिल्लक राहील, 17 होतील, 2 16, 1 शिल्लक राहील, 92 18. 489 रुपये आहेत. म्हणजे ह्या त्याच्याकडे जी काही नाणी आहेत त्यांचं आपण रूपांतर केलं, 489 आले. आता त्यानं रूपांतर काय काय केले बघूया. काही नाण्यांचे 2 रुपयाच्या 17 नाण्यात रूपांतर केले. मग 2 रुपयाची 17 नाणी याचे रुपये किती होतील, तर 17 गुणिले 2 34 रुपये होतील. काही नाण्यांचे 5 रुपयाच्या 21 नाण्यात रूपांतर केलं. मग 21 नाणी 5 रुपयाची, मग याचे रुपये किती होतील, 21 गुणिले 5 105. आता उरलेली नाण्यांचे 10 रुपयाच्या नोटात रूपांतर केले. पहिल्यांदा आपण ह्या नाण्यांचे रुपये किती होतात बघूया. म्हणजे 105 आणि 34 यांचे रुपये झाले 139. हे फक्त नाण्यांचं रूपांतर झालं. त्याच्याकडे एकूण रुपये आहेत 489. त्यातली 2 आणि 5 रुपयांची नाणी याची किंमत 139 आहे, ती वजा करूया, म्हणजे शिल्लक राहतील 350.
आणि ही जी उरलेली रक्कम आहे 350, याचं रूपांतर त्यांना 10 रुपयाच्या नोटात केले. मग 10 रुपयाच्या नोटा किती असतील हे काढायला 350ला 10 भागायचं, त्या नोटा असतील 35. म्हणजे इथं 10 रुपयाच्या 35 नोटा, 2 रुपयांची 17 नाणी दिलेलीच आहेत आणि 5 रुपयांची 21 नाणी आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे त्याच्याजवळ असणारी नाणी आणि नोटा यांची एकूण संख्या. 7 आणि 5 12 आणि 1 13 हातचा 1, 4 आणि 3 7. त्याच्याकडे एकूण नाणी व नोटा यांची संख्या असेल 73, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, माझ्याजवळ ₹1, ₹2 व ₹5 यांची समान नाणी असून त्यांची रक्कम 200 आहे, तर माझ्याजवळ एकूण किती नाणी आहेत? आता ती समान नाणी म्हणजे एक्स घेऊया. 1 रुपयाची जर माझ्याकडे एक्स नाणी असतील तर त्यांची एकूण किंमत किती असेल तर 1x. 2 रुपयाची एक्स नाणी असतील तर एकूण किंमत त्याची 2x आणि 5 रुपयाची एक्स नाणी असतील तर एकूण किंमत 5x. या सर्वांची बेरीज म्हणजे असणारी एकूण रक्कम जी 200 आहे. त्यामुळे बरोबर 200 ठेवूया. 5x अधिक 2x अधिक 1x उत्तर येईल 8x बरोबर 200. मग 100 किंमत काढायला 8 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. 8 जर भाग घालवला तर 8 दुणे 16, 4 शिल्लक राहील, 8 पंचे 40. मग x बरोबर 25. याचा अर्थ 1 रुपयाची 25 नाणी आहेत, 2 रुपयाची 25 नाणी आहेत आणि 5 रुपयाची सुद्धा 25 नाणी आहेत. मग एकूण नाणी किती झाली तर 25 अधिक 25 अधिक 25 75. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, ₹5, ₹20 व ₹50च्या समान नोटा घेतल्यास 4500 या रकमेत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील? समान नोटा आहेत, पुन्हा एकदा एक्स अक्षर घेऊया. 5 रुपयाच्या जर एक्स नोटा असतील तर त्याची किंमत 5x होईल. 20 रुपयाच्या एक्स नोटांची किंमत 20x होईल आणि 50 रुपयाच्या एक्स नोटांची किंमत 50x. आणि ही एकूण रक्कम दिली आपल्याला 4500. त्यामुळे बरोबर लिहूया 4500. या तिन्हीची बेरीज करू. 50 आणि 20 70 आणि 5 75x बरोबर 4500. मग 100 किंमत काढायला 4500ला 75 भागू. 15 भाग जाईल, 15 5 75 आणि अंशामध्ये 15 त्रिक 45 वर 0. पुन्हा 5 जर भागवलं तर 5 30 आणि 0. 100 किंमत येईल 60. मग प्रश्न आपल्याला विचारला की प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? तर प्रत्येक प्रकारच्या 60 नोटा आहेत. पर्याय क्रमांक 3. इथं जर असं विचारलं असतं की एकूण किती नोटा आहेत तर 60 अधिक 60 अधिक 60 आपण केलं असतं, पण विचारले प्रत्येक प्रकारच्या नोटा किती, तर प्रत्येक प्रकारच्या नोटा 60. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर.